महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून अकोला तालुका शिवसेना कार्यकर्ता मेळावा आणि या मेळाव्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे सचिव माननीय भाऊसाहेब चौधरी हे उपस्थित आहेत। त्याचबरोबर या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, दुसरे जिल्हा प्रमुख नितीनजी आवतडे, या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बाजीरावजी दराडे साहेब, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख गव्हाणेताई, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शेळकेताई, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, गण प्रमुख, गट प्रमुख, सर्व कार्यकर्ते, महिला भगिनींनी आणि बंधूंनो, आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना झालेल्या ज्या काही अडचणी, जो काही त्रास, ती खतखत, जे काही खंत तुमच्या मनात होती ती बोलून दाखवण्यासाठीचा हा मेळावा आहे असं मला वाटतंय। ठीक आहे, असो लोकसभेच्या बाबतीमध्ये जे घडलं, खास करून अकोला तालुक्यामध्ये जे घडलं ते घडायला नको होतं, ते घडलं आणि पारंपरिक खासदारकी आपल्याकडे असलेली शिर्डी लोकसभेची खासदारकी ही आपल्या हातून गेली। आपण सांगितलं की युतीचा धर्म कोणी पाळला नाही, युतीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी काम केलं नाही, त्यांनी आम्हाला नीट वागणूक दिली नाही, आम्हाला निवडणुकीपासून लांब ठेवलं। परंतु खासदारकीच्या निवडणुकीमध्ये उमेदवार हा आपल्या पक्षाचे होते, शिवसेनेचे होते आणि शिवसेनेच्या उमेदवाराचं काम करणं ही आपली पण तेवढीच जबाबदारी होती आणि ती जबाबदारी आपण पार पाडत असताना महायुतीचे कोणतेही लोकप्रतिनिधी किंवा महायुतीचे कोणतेही पदाधिकारी जर आपल्याला रोखत असतील आणि आपण त्यांचं ऐकून थांबणार असू तर ही आपली पण मोठी चूक आहे। झालेली चूक आपण मान्य करावी, मान्य करून पुढे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण काय केलं पाहिजे आणि काय करत असताना, युतीचा धर्म पाळत असताना कोणते कोणते पथ्य पाळले पाहिजेत, कोणतं नियम पाळले पाहिजेत आणि हे करत असताना आपण आपली खंत व्यक्त केली। काय खंत व्यक्त केली, दराडे साहेबांनी आपल्या भाषणातून मोठी खंत व्यक्त केली। संघटना अकोला तालुक्यामध्ये मजबूत आहे, संघटनेचं काम चांगलं आहे आणि संघटना मजबूत असेल तरच आपल्याला महायुतीमध्ये, महायुतीचा धर्म पाळत असताना इतर युतीमधले पक्षाचे नेते आपल्याला मान सन्मान देत असतात आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आपण निवडणुकीला समोर जातोय। आपल्या पक्षाचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी वारंवार आमच्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बैठका घेऊन सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व काम करत आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे की कालच या अकोले विधानसभा मतदारसंघाचे समन्वय म्हणून बाजीराव दराडे यांची नेमणूक केलेली आहे, युतीचे समन्वय। आता युतीमध्ये समन्वय राहावं म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे। आता समन्वय कसा ठेवायचा, काय ठेवायचं आणि समन्वय घडून आणताना काय केलं पाहिजे, पक्ष आणि पक्ष, शिवसेना पक्ष, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा शिवसेना पक्ष हा आपण कसा रेटून आणि कसा पुढे नेऊन समन्वय घेतला पाहिजे, समन्वय ठेवला पाहिजे, ते काम त्यांचं आहे म्हणून त्यांची समन्वयपदी नियुक्ती झालेली आहे। ती नियुक्ती करत असताना अनेक सगळे बसलेले आहे ठिकाणी जिल्हा प्रमुख आहेत, त्यांची काही विधानसभेच्या समन्वयपदी निवड झालेली आहे, पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे। त्याचं कारण एक आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये पुन्हा महायुतीचा भगवा ध्वज विधानसभेवर फडकला पाहिजे, हा उद्देश आपल्या मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन शिवसेना आणि शिवसेनेचे शिवसैनिक म्हणून आपल्याला करावं लागेल आणि ते आपण कराल, आपली अशी अपेक्षाही मी व्यक्त करतो। त्याचबरोबर
युतीमध्ये काम करत असताना उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल, कोण असेल ते नंतरचा विषय, परंतु जेव्हा आपली संघटना या ठिकाणी मजबूत असेल तेव्हा आपलं महत्त्व वाढेल आणि आपल्याला मान सन्मान मिळेल असं मला वाटतं। आम्ही शिवसेनेमध्ये खूप वर्षापासून भाऊ चौधरी असतील, आम्ही सर्व मंडळी काम करतो आणि काम करत असताना आपापल्या शहरामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या विधानसभेमध्ये आम्ही संघटनेचं काम करत असताना मान सन्मान संघटनेचं नाव घेऊन कसं आपल्याला मिळेल त्या पद्धतीने आम्ही काम करत असतो। तुम्ही त्याच पद्धतीने संघटना पहिली, नंतर कोण बाजीराव दराडे अजून कोण असतील ते नंतर, परंतु संघटना शिवसेना ही शिवसेना पहिले, शिवसेनेनंतर बाकीचं काय असेल ते। म्हणून आपणही आपला मान सन्मान वाढवण्यासाठी आपण आपल्या पद्धतीने काम केलं पाहिजे हे असं मला वाटतंय। आपणही त्या पद्धतीने काम करावं अशी माझी सूचना आहे। विधानसभेमध्ये आपण युतीमध्ये जाणार आहोत, उमेदवारांना निवडून देण्याचं कामही आपल्याला करावं लागणार आहे। काही वक्त्यांनी सांगितलं की आम्हाला काय आदेश देऊ नका, आम्हाला काय युतीचा धर्म पाळण्याचा तुम्ही आदेश देऊ नका, परंतु माननीय पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेले आदेशच आम्ही तुम्हाला देऊ आणि तेच आदेशाचं पालन तुम्हाला शिवसैनिक म्हणून, शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून करावं लागेल। कारण त्याचं एकच आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की महायुतीचा भगवा ध्वज विधानसभेवर फडकावायचा असेल आणि आपल्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना जर मुख्यमंत्री करायचं असेल आणि ते मुख्यमंत्री झालेला आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला एक आमदार निवडून आणणं हे आपल्याला महत्त्वाचं आहे आणि ते काम आपल्याला पक्षाच्या नेत्यांच्या आदेशानुसार आपल्याला करावं लागेल। आम्ही हे तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांनी सांगेल ते काम करा, आपला पक्ष बाजूला ठेवा, आपल्याला मान सन्मान त्यांनी दिला नाही तरी काम करा, आम्ही हे सांगणार नाही। परंतु मान सन्मान घेऊन आपला पक्ष जिवंत ठेवून पक्ष आपला शिवसेना, शिवसेना जर ते नाव आपण उंचवलं नाही, आपण ते नाव जिवंत ठेवलं नाही तर मग आपण त्यांच्याकडे जाऊन काय फायदा नाही। आणि ते करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतील आणि तरीही महायुतीचे लोक महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आपल्याशी सुसंवाद साधत नसतील तर आपल्यालाही त्याची काही जास्त गरज नाही। परंतु पक्षाचा आदेश आणि पक्षाने दिलेलं आदेशाचं पालन करणं हे शिवसैनिकांचं काम आहे। हे काम आपण अनेक वर्ष करत आलो, हे काम आपण पुढे करत राहू। आपण सर्वांनी अकोला तालुक्यामध्ये हा मेळावा घेऊन आपल्या पक्षाची ताकद किती आहे ती दाखवली आणि ही अशी ताकद वेळोवेळी आपल्याला दाखवावं लागेल आणि तेव्हाच आपल्याला मान सन्मान मिळेल असं मला वाटतंय। तुम्ही ती ताकद नेहमी कधी आज आपण मेळावा घेतला, उद्या पक्षाच्या वतीने काय आंदोलन वगैरे असतील किंवा अजून काही कार्यक्रम असतील त्यामध्ये पक्षाची ताकद युतीला, महायुतीच्या जे काही पक्ष घटक पक्ष आहेत त्यांना दाखवावी लागेल आणि ती दाखवल्यावरच आपल्याला मान सन्मान मिळेल असं मला वाटतंय। तुम्ही ते काम करा। पक्षाची ताकद पक्ष आणि शिवसेना पक्ष माननीय मुख्य नेते पक्षाचे एकनाथजी शिंदे साहेब यांचा आदेशाचं पालन करत शिवसेना पक्ष आपण मोठा करूया, शिवसेना पक्ष वाढूया, या वाढवण्यासाठी कामाला लागूया अशी सूचना करतो। मला या मेळाव्याला बोलवलं, सन्मानित केलं त्याबद्दल मी आयोजकांचा आभार व्यक्त करतो। आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।